काहीच रस्ता होती ऑफ रोडिंगचा आहे, सगळा नांगरटीनी आहे. काकाने एकदम जाम झालेलं आहे, काका काय टेन्शन नाही. गाईज आपण फायनल त्या शेतात बसलो जिथं आपल्याला नाही का व्हिडिओ शूट करायचा होता रील्स. पण गाईज कसं आहे माहिती आहे का, फुलं कमी इथं तिकडे त्याचे मालक दिसते तर मला भेव वाटायला लागली. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग म्हणला 147 दिवस. तर गाईज आज ना कुठे शिरोडला एक पर्सनल कामसाठी, पण आपली पडवी पण कंप्लीट झालेली. गाईज कलरिंगचं काम चालू आहे, मिस्त्री कलर देऊ राहिलं. माझी चपली नको देऊ बरं. गाईज गेट पण अख्खर गेलेलं आहे, चपली नको देऊ. गाईज काका जो भरले जमले, कारण काकानी पण भरपूर काम केलेलं आहे. काका हात नका लो त्याला. इकडून पत्र ठोकले जाईच, इकडं समोर पण त्याच्यामुळं भारी लोक असा आलाय. तर आपली निघायचं कुठं शिरोडला. बाईक पण आपली 2 वगैरे रेडी केलेली आहे. चलायचं का शिरोडला? हां चला चला, येऊ असत फिरून. चला ना, चला तुम्हाला फिरून. तुम्ही बसून बसून बोर झाले असते नाही तर. कोणचं बांध ना, चला आपलं. चला ना, काय काम असलं चला चला. काय मग आपले काय काम काम आहेत म्हणून तर चालत ना आपण, का मोकर चालत काय बरे. हां काम आहे करायचं. घाला घाला शर्ट. इकून जायचं आपल्याला नदी कोण. घाला शर्ट. बेस्ट म्हणजे काय विषय खोला आता. चला काय काका कन्व्हिन्स करतो. एकट्याला जायला पण बोर झालंय. आज मला जायचं दुसऱ्या रूटने, कुंकून नदी कोण जायचंय. तर गाईच फायनली काका रेडी झालेली तर की तो काकाला जातो शिरोडला. मला एकट्याला जायला बोर झालंय. दुपारचं जायचं होतं गाईज मला नानाला पण झोपलो तर आम्ही. नाना झोपले. नंतर मग नाना आता गेले तिकडं जुन्या घरी. तेव्हा तुम्ही केलेलं काकाला मग टेन्शन फ्री. चला काका. ओ काका चला, उशीर झाला आहे. गाईज फुल ऑफ रोडिंग रस्ता आहे, फुल ऑफ रोडिंग. मग काकाची मजा येणार आहे. आपल्या गाडीला फक्त 360 डिग्री पाहिजे आता, गोप्रो पाहिजे आता. मग ते विचार मग नुसतं काकाचे रिॲक्शन घेतले असते होय काका. गाईज रस्ता होती ऑफ रोडिंगचा आहे, सगळा नांगरटीनी आहे. काकाने एकदम जाम झालेलं आहे, काका काय टेन्शन नाही. गाईज मी एका हाताने हँडल धरलेलं आहे, नाही का हातात कॅमेरा धरलेला आहे. त्याच्यामुळे फार टप आहे गाडी चालायची. पण आपण पण लई कच्ची माडू गाडी चालायला, आपण लई माहीर बरं काका. एकदम मजेवर राहील गाडी चालायला. गाईज फॅमिली बोलतो कुठं शिरोड नदी. गाईज आज शिरोड एवढं खाली आली कशामुळे मला तेच कळा ना. म्हणजे भानगड काय नाही, तेवढं खाली खाली नसतं. आज फारच खाली खाली. आपलं जे काम आहे ते वरच्या चौकात. तर गाईज फायनली शिरोडचं काम आवडलं आहे. आता निघालो आहे आपण कुठं घराकडं. आपण नाही का एक चांगलं लोकेशन पाहिलेलं आहे. त्यासाठी माहिती आहे का, व्हिडिओ शूट करण्यासाठी. त्याचं इथून जे आपण दुसऱ्या रूटने आलोत ना, त्या रूटने नाही का गुलाबाचा वाघ तिथं थांबायचं आपल्याला. काकाला थांबलो आहे का नाही काका. काही थोडं नाही पाणी आलं वाटतं आत्ता. मध्ये 2 सासलं पाणी घेऊ मग डब पडायचं. काहीच काय म्हणले काय पाच पाणी नाही आहे, डब पडायचं. गाईज चला बहुत पडतं लोकेशनवर बहुत असतं. गाईज आपण फायनल त्या शेतात बसलो जिथं आपल्याला नाही का व्हिडिओ शूट करायचा होता रील्स. पण गाईज कसं आहे माहिती आहे का, फुलं कमी इथं तिकडे त्याचे मालक दिसते तर मला भेव वाटायला लागली. ते खवळते म्हणून काका गेला मी रस्ते उभा. पण तरी पण बघतो मी जर जमलं तर. तर गाईज फायनल घरी जात होता आपण पोचलो आपल्या नदी काढल्या रानात. तर गाईज हे बघा सगळ्यांचे पाय मोडे सगळ्यांना झालेलं आहे. गाईज हे बघा आपलं रान, आणि तसे ढेकं राहिलेत. काय करणार, ढेकच मोठले आहेत काका. गाईज मोगडे नाही फुटणार, कसे नाही फुटणार. मोगडे डायरेक्ट म्हणजे असे बोवणातच हे ढेकळं. याला तर डायरेक्ट एक उपाय, डायरेक्ट रोटा आणणे, रोटा हाणणे, त्याशिवाय पर्यायच नाही. रोटा बरोबरच चलन. पण त्याला काही आता मोगड्यात बोलते ना आता
गाई फुटतील ना मग मोड आणून उरलेले ओरवटा आणत वाटतं आहे की नाही गाईज हे काय खाली एक राणे खालचे त्यापेक्षा मोठले आहेत काका तिकडं का हा एवढे मोठले तो काही चला बघू तर आणि काही रानाकडे आपण काय जास्त लक्ष दिलेलंच नाही आहे नांगरटीला जाऊ तिकडे आलेलंच नाही काका आपण हाय असं पडलेलं आहे काहीच म्हणलं तर तिथून रस्ता होता आपलं म्हणलं जातं चला हा चक्कर तर जाऊन ते कळलं तरी काही थोडा पाऊस पडलाय ना तर वरची चांगली हे झालंय मग किती फुटणार आहे चांगलं निबाड ढेकुळी ज्वारीचं राणे तर चला काहीच निघू आता घरी चालायचं का काहीच लिंबा की दाटे सो गाईज डायरेक्ट शिरून आलो रानात येडा मारला घरी आलो त्यानंतर काय ब्लॉग काढला नाही त्याच्यानंतर मी गेलो थोडं जागरणाला हो तुम्हाला आवाज येत असेल तिकडे गेलतो तर आम्ही ब्लॉग काढू शकलो नाही तर मित्रांनो नाही तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा भेटून जर लोक चला बाय बाय सरकार ਤਾਂ ਸਾਡੀ ਆਪਣੀ ਐ ਉੱਤੋਂ ਬੰਦੇ ਨਾਲ ਦੇ ਧਾਕੜਿਆ ਰੱਖੀਦਾ ਇਸ